नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय फर्स्ट ब्लॉग. आज मी फर्स्ट ब्लॉग काढायला चाललेलो युट्यूब वरती. मी इंस्टाग्राम वरती आधी खूप सारे ब्लॉग काढलेले, पण आज मी युट्यूब वरती फर्स्ट ब्लॉग काढत आहे. आणि चला आज सांगतो दिवसभर काय काय करणार आहे. खूपच भारी ब्लॉग होणार, त्याच्यामुळे सगळ्यात शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण सकाळ सकाळ उठलेलो वगैरे, आपली आंघोळ वगैरे बाकी आहे. इथं मम्मी मोबाईल बघते. मम्मी मोबाईल वगैरे बघते. चला आपण आता ब्लॉगला सुरू करू. आंघोळ वगैरे करून घेऊ, एकदा फ्रेश होऊन जाऊ. चलो. तर काय आता बघू शकता माझी आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे आणि इथं मी तयार झालेलो आहे. अरे यार गंध लावायचं राहिलेलं आहे गाईज. तर हे बघा इथं मी रेडी वगैरे झालेलो आहे सध्या सर. आता याच्यानंतर आपल्याला जायचं आहे म्हणजे व्हिडिओ वगैरे काढायला. जे कॉमेडी व्हिडिओ वगैरे आपल्याला ते काढायला जायचं लगेचच. तर गाईज चलो आपण बनवून जाऊ. ब्लॉग मध्ये ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका अजिबात, कारण ब्लॉग खूपच छान होणार आहे. आणि तेवढं सबस्क्राईब आणि लाईक करून टाका. काही होत नसतं, आपल्या इंस्टाग्राम आणि याच्यावर फॉलोइंग वगैरे दिसत नसती, त्याच्यामुळे सबस्क्राईब करून टाका यार गाईज प्लीज. खूप मेहनत करून राहिलो मी, तर एक लाईक आणि सबस्क्राईब बनतच प्लीज गाईज, तेवढं करून टाका. तर गाईज आता कसं दिसतोय बघा बरं का. गंध लावलो एकदम खतरनाक दिसतोय की नाही. उप्पी गंध म्हणजे एक डायरेक्ट मराठी मुलांना डायरेक्ट एक हा आता कसा दिसतोय गाईज. दिसतोय ना खतरनाक गंध लावले भैया डायरेक्ट मराठ्यांच्या मुलांना. शूटला जायचंय पण माईक कुठे आता. माईक बघावं लागेल एकदा, कारण मग माईकला आहे ना चार्जिंगला पण लावावं लागेल. माईकच सापडा कुठे गेला काय ना. इथं राहायचं आता शूटला जायचंय पण आहे ना माईकच सापडत नाही राहू. इथं माईक चार्जिंगला लावावं लागेल, कारण त्याच्यामध्ये चार्जिंग वगैरे नसेल जास्त. कुठे माईकच सापडा नाही यार गाईज. नेमकं ऐन टाइम मला राहू. मम्मीला विचारावं लागेल. एक तर मम्मीला बी माहित नाही राव कुठे ठेवलेलं आहे माईक वगैरे. बघावं लागेल मलाच कुठेतरी आता. या बघा इथं आहे गाईच. हे बघा भेटला आपला माईक. पण आता चार्जिंग लावायला टाइम नाही, कारण आता मित्रांचा फोन आलेला होता, त्याच्याकडे जायचंय आपल्याला लगेच त्याला पिकअप करायचंय. त्याच्यामुळे आता चार्जिंग करायचं काही टाइम नाही. बघू किती होतं काय किती नाही. तर गाईज आता लॉक वगैरे केलेलं आहे. आणि आता हे बघा मी बॅग मध्ये सगळं सामान वगैरे घेतलेलं आहे. तर चलो. उलटीच घातली. तर काहीच मी आता ओमकडे आलेलो आहे आणि आता आम्ही जाणार शूट काढायला वगैरे जाणार आहे. कुठं जायचंय ओम? साई मंदिरात जाणार आहे. साई मंदिरात आणि लक्ष्मी गार्डनला जायचं होतं ना आपल्याला, पण ते गार्डन बंद असेल 12 वाजता, त्यामुळे. हो का. चला गाईज बघू आता कुठं जायचं. एक तर तिकडे जाऊ नाही तर इकडे जाऊ. तर ब्लॉग बघा. तर गाईज आता आम्ही स्पॉटवरती आलेलो आहे. आमचं जिथं लोकेशन होतं, आम्ही जिथं शूट वगैरे करणार होतो, हे बघा हे इथं बसलेलं आहे. आणि हे बघा तुम्हाला इथं सीन दाखवतो बरं का. साईबाबाचं मंदिरात आलेलो आहे आम्ही. साईबाबा बघा मूर्ती बघा किती भारी आहे. बघा भाई एकदम खतरनाक मूर्ती पूर्ण दाखवतो. हे बघा किती भारी मूर्ती आहे, एकदम सुंदर अशी वरती लावलेली मूर्ती आहे. पण आता इथं काय झालं, आम्हाला व्हिडिओ काढायचा होता, पण इथं आहे ना ती मुलं ते बसलेली इकडं, म्हणजे मोठी मुलं ते इथं ऑकवर्ड वाटत राहिलं थोडंसं व्हिडिओ वगैरे काढायसाठी. बघू शकता इकडे. आम्हाला तिथलची लोकेशन वगैरे चांगली नाही वाटली, तर आम्ही दुसऱ्या लोकेशनकडे चाललो होतो. आणि याने ना मला वेगळीच दुसराच रस्ता सांगून टाकला. आता परत चाललोय आम्ही. तिथं रस्ताच नव्हता, पुढे जाऊन एकदम ब्लॉक झालेला होता रस्ता. दुसरीकडे चाललोय. अरे बास सायकल बी दाखा ना भाऊ, गाडीचं बी टायर पंक्चर झालं. तर काहीच आता आम्ही इथं शूट काढायला वगैरे आलेलो आहे. आणि इकडं बघा किती जण आलेले शूट काढायला. 1 2 3 4 जण आलेले शूट काढायला. आणि हे बघा हे लगेच शूटचं नाव भरून लगेच पळू राहिले बघा हे लोक. बघा काही तर काही व्हिडिओ चालू आहे आता. ब्लॉग मध्ये यायला लईच लागते राव. आमचं शूट इथं थोडस झालेलं आहे. हे बघा लगेच एडिट बी करायला लागते. आणि यो याच्या मावशीचं पोरगं बघा बरं किती क्यूट आहे. बघा किती. तर कसं आहे. अरे लगेच पळते काही लगेच पळते बघा. लगेच पळते.